हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे की तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जज केलं जातं का. तर अगदी 100% खरी असणारी ही गोष्ट आहे. तुमचं जसं इकॉनॉमिकल स्टँडर्ड आहे त्यानुसार तुम्हाला नक्कीच जज केलं जातं. जेव्हा तुम्ही लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांना जाता, तुमच्या अंगावर कमीने दागिने असतील, तुमच्या अंगावर कमी दर्जाचे कपडे असतील, तर तुम्हाला नक्कीच जज केलं जातं. माझ्या मते आपल्याकडे कमी लक्ष दिलं जातं. आपली तेवढी विचारपूस केली जात नाही जेवढी की इतरांची विचारपूस केली जाते. ॲक्च्युली माणसाची किंमत ही त्याचा कपडा, त्याच्या अंगावर असलेले दागिने किंवा त्याच्याकडे असलेला बँक बॅलन्स याच्यावरनं कधीही ठरू नये. कारण सांगते मी तुम्हाला, माणूस मनाने किती चांगला आहे, तो किती कष्ट करत आहे आपल्या लाईफमध्ये आणि तो कसा आहे स्वभावाने, यावरून त्याची किंमत ठरवली जावी, ना की कपडे आणि त्याच्याकडे असलेल्या दागिन्यांवरून किंवा त्याच्याकडे असलेल्या पैशावरून. पण आपला समाज तसा नाही आहे. नेहमी लग्नामध्ये जे जगपग तयार होऊन जातात आणि ज्यांच्या अंगावरती भरपूर दागिना आहे किंवा त्यांचं जसं स्टेटस आहे त्याप्रमाणे त्यांना वागणूक केली जाते. साध्या सुध्या कपड्यात गेल्यानंतर आपले नातेवाईकही आपल्याला विचारत नाही किंवा आपण निग्लेक्ट केले जातो. माणसाच्या स्वभावावरून त्याला जज करा. तो किती कष्ट करत आहे, तो किती श्रमिक आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो इतरांच्या मदतीला किती वेळा धावून जातो, त्यावरून तुम्ही त्यांना जज करा. चांगला माणूस तोच असतो जो इतरांच्याही कामी येतो, ना की स्वतःच्याच कामी येतो. कोणी हॉस्पिटलमध्ये असेल किंवा कुणाला मेडिकलची गरज असेल तेव्हा जो रात्री 12 वाजता धावून जातो तो खरा चांगला माणूस असतो, ना की लग्नामध्ये आणि समारंभांमध्ये चांगले कपडे घालून मिरवणारा माणूस. आपण इतरांच्या किती मदतीला येतो यावरून दुसऱ्याचं मूल्यमापन करा. ओके, बाय.